जलगांव शहर के कुल्लेनगर इलाके से एक बड़ी खबर सामने आई है। बुधवार की रात दो युवकों ने एक घर में घुसकर फायरिंग की घटना को अंजाम दिया। बताया जा रहा है कि ये घटना रात करीब 11 से 11:30 बजे हुई। कुल्लेनगर के 100 फुट रोड पर सपकाळे परिवार किराए के मकान में रहता है। बुधवार की रात उनके ही जान पहचान के दो युवक उनसे मिलने आए थे। मिली जानकारी के अनुसार दोनों युवक नशे की हालत में थे। किसी बात को लेकर हुए विवाद के बाद उन्होंने अचानक घर में फायरिंग कर दी। इस घटना की जानकारी रात भर किसी को नहीं हुई। गुरुवार दोपहर को जैसे ही इस घटना की खबर फैली, पुलिस तुरंत हरकत में आई। उप विभागीय पुलिस अधिकारी संदीप गावित और रामानंद नगर पुलिस थाने के पुलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाड़ अपनी टीम के साथ मौके पर पहुंचे। पुलिस ने घटनास्थल से एक खाली कारतूस बरामद किया है और इस मामले में एफआईआर दर्ज करने का काम पुलिस थाने में शुरू था और दोनों संदिग्धों की तलाश जारी है। इस मामले में अपर पुलिस अधीक्षक अशोक नखाते ने पत्रकारों को जानकारी दी है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। एक कंप्लेंट रामानंद नगर पोलीस स्टेशनला आता आम्हाला प्राप्त झालेली आहे। त्याच्यामध्ये एक महिला कंप्लेंट आहे। तिचे म्हणणं आहे की त्यांच्या ओळखीचा एक इसम रात्री 11:30-12च्या दरम्यान त्यांच्या घरी आले होते। 100 कोटी रोडजवळ घर आहे त्यांचं। त्या घरामध्ये आलेला होता ओळखीचा परिचयातला एक व्यक्ती आणि त्याच्याकडे पिस्टल होती आणि त्याच्यातून तो दाखवण्यासाठी त्याने पिस्टल काढली होती आणि त्याच्याकडून गोळी झाडली गेली। ती गोळी तिथला जो माळा आहे घरातला किचनमधला त्या बेडरूममधल्या माळ्याला लागलेली आहे। मला ती दिसलेली आहे आणि त्याच्यातून त्याची खाली केस आणि ते ताब्यात घेतलेली आहे। सदर बाबतीमध्ये एक आरोपीसुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे, संशयित आरोपी। आता त्याच्या बाबतीत घटना नेमकी काय घडलेली आहे याच्याबद्दल तपास सुरू आहे। सध्या तर सदर जी फिर्यादी महिला आहे ही सांगत आहे की एकच राऊंड फायर झालेला आहे त्याच्याकडून आणि 2 संशयित आहे त्याच्यामध्ये। एक संशयित आपण ताब्यात घेतलेला आहे, एक संशयिताचा आता शोध सुरू आहे।